सर्व मसी बांधवांना बहिणींना माझं जय मसी. माझं नाव अमोल सातपुते. मी नायगाव पाझर तलावाला राहतो. माझी ही गवाही आहे की माझी साईड दैसरला वगैरे दैसरला साईड माझ्या चालतात आणि मी नायगावला राहतो. परवाच्या दिवशी मी इथून नायगावला जात होतो तेव्हा माझ्या मिसेसला एक अगवाई झाली की मला माझ्यासाठी प्रार्थना करायला. आणि मला पण मिसेसने सांगितलं, जेव्हा मी गाडी चालवत होतो मला फोन आला, मला सांगितलं की तुम्ही साईडवर जाईपर्यंत अन्य भाषामध्ये प्रार्थना करा आणि तिथे पोहोचल्यावर मला फोन करा. तर तिला अगवाई झाली होती आणि मी तिथे साईडवर प्रार्थना करत अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत करत साईडवर गेलो तर मिसेसला परत आणखी परमेश्वराच्या मनामध्ये लागलं की पास्टर आमच्या तिथेच पास्टर राहतात, पास्टर पीटर जॉन. तो त्यांच्याकडे सांगितलं प्रार्थना करायला माझ्यासाठी. तर माझ्या मिसेसने सांगितलं, त्यांनी प्रार्थना केली तर त्यांना पण अगवाई झाली की काही एक दोन माणसं कामावरून बिना सांगता पडून जाणार आहेत काम सोडून, आणि एक दोन साईड आहेत त्या पण त्यांचं पण काहीतरी जाणं वगैरे असं काही होऊ शकतं. तर मग त्याच्यासाठी प्रार्थना केली तर हे 2 दिवसापूर्वी परमेश्वराने हे सगळं दाखवलेलं, मनात टाकलेलं आणि प्रार्थना झालेली. पण आज त्या हकीकतमध्ये जेव्हा मी सकाळी साईटवर गेलो आणि त्याच्यावर सुपरवायझरशी बोललो की बाबा जे लोक ॲब्सेंट असतात त्यांना मला फोन करायला सांग. त्याने इश्यू बनवला, एक लेटर बनवलं, सगळ्याचं रेजिग्नेशन घेतलं 10-12 माणसांचं आणि तो सेक्रेटरीकडे आपली एकत्र सगळ्यांची संघटना बनवून तो माझी साईट तिथून काढायच्या चक्करमध्ये होता आणि तो लेटर देऊन सगळ्यांना बंद करणार होता यायला तिकडे कामावर. पण जसंच मी तिथे गेलो, मला सगळं केलेलं त्याने सगळं षडयंत्र माहिती पडलं. मी सर्वांना जमा केलं, साहेबांना फोन केला, तिच्या सेक्रेटरी साहेबांना, ते आले ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि त्या लोकांना समजवलं की बाबा तुम्हाला जे याच्याबद्दल जी गलतफहमी झाली आहे ती गलतफहमी तुम्ही दूर करा, व्यवस्थितपणे काम करा, इंस्ट्रक्शन्स असतात त्याला फॉलो करा, काही नियम असतात त्याला तुम्ही सांभाळून चाला, असं त्यांना साहेबांनी समजूत घातली. आणि मग त्याच्यानंतर मी सुपरवायझरशी बोललो. तो सुपरवायझरला पण त्याची चुकी लक्षात आली आणि त्याने पण सॉरी बिरी म्हटलं आणि सांगितलं त्यांनी की सर माझ्याकडून ही चुकी परत पुन्हा होणार नाही. त्यांनी मला हात वगैरे मिळवला. मग मी तिथून गाडी स्टार्ट केली आणि माझ्या नायगावला मी राहतो, दैसरवरून नायगावला आलो. रस्त्यामध्ये पण माझ्या मनात हेच येत होतं की हे असं कसं काय झालं, असं कसं माणसं एवढं सगळं करू शकतात, एक किरकोळ गोष्टीवरून एवढं कसं मोठं षडयंत्र करू शकतात. असं जर परमेश्वराने 2 दिवस अगोदरच जर मनात जर टाकलं नसतं, 2 दिवस अगोदर जर प्रार्थना झाली नसती तर आज एवढी मेहनत मी केली त्या साईडसाठी, 26 माणसाची साईड आहे, तर ती सर्व मेहनत बेकार झाली असते. त्याच्यामुळे मी ह्या परमेश्वराने माझ्या याच्यामध्ये जीवनामध्ये अद्भुत चमत्कार केला आणि त्याच्यासाठी मी परमेश्वराला लाख लाख कोटी कोटी धन्यवाद करतो. मी धन्यवाद करतो परमेश्वराचे. धन्यवाद.